नमस्कार मित्रांनो, उंबरठ्याच्या मैदानावर आणि एक नंबर कमबॅक एक प्रकारे. शेट काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी? नाना शेट काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी? ना आजच्या मैदानाचं म्हणजे यात्रेचं मैदान होतं. कमिटीने अति सुंदर नियोजन केलं होतं. कुठलंच पब्लिक वगैरे आतमध्ये आलं नाही आणि मैदान व्यवस्थित पार पडलं. पुसेगावचं मैदान, परत मला वाटतं मराठवाड्याचं मैदान आणि कुठं तर म्हणजे अडचणी येत होत्या. काय असतं, त्याचं बॅड लक नव्हतं खराब, आमचं बॅड लक खराब असेल म्हणून आम्हाला अडचण येत होत्या. बर. काय तो पळत होता, कुठेतरी 19-20 होत होतं की असं नाही की बाबा आम्ही गटाला आमची गाडी बसली नाही, असं झालंच नाही कधी, किंवा सेमीला बसली नाही, पण कुठेतरी 19-20 होत होतं. स्टार साथ देत नव्हतं, आज आम्हाला स्टारनी साथ दिली. पण आजपर्यंत गाडी जर गाडीनं मार खाल्ला असेल तर फॉलो होऊन तर फॉल होऊन तेच सांगितलं ना मी, की असं तर आम्हाला कोणी पळून आम्ही मारणं खाल्लाच नाही अजूनपर्यंत. फॉल होऊनच मार खाल्लाय. ड्रायव्हर काय सांगचाल आजचा एक नंबर? सकाळी सांगितलं एक नंबर करणार, सांगून एक नंबर करताय. हो, एक नंबर करणार आहे म्हटलं. गाडी कशी काय पळते बघा म्हणलं. हम्म. पायरा बी तसा होता बैलाला चांगला, फडके शेटचा पायरा चांगला होता. आणि ह्यानी नानाने जगदीशने अरुणाने नियोजन बी चांगलं व्यवस्थित केलं होतं. आणि बैल बी चांगले पळाले ते बी बैल. आता त्यांचं मत होतं बैलाला बैल पुरत नाही, मी बी म्हणत होतो बैलाला बैल पुरत नाही, पण फाल होती गाडी, म्हणजे आपल्या बैलाकडं गाडी मार खात नव्हती आणि फाल बी होत नव्हती. दुसरा बैल कमी पळाल्यानं होतं तेवढं तेवढं इकडे होतं. तिकडे होतं म्हणजे कुठेतरी स्पीड, सरजाचं स्पीड म्हणजे एक रॉकेट आहे एक प्रकारे. तो मुंबईचा रॉकेट आहे. हम्म. छोटा वस्ताद आहे आमचा. बर. त्या स्पीडमुळे कधीतरी 19-20 इकडे तिकडे होत होतं आणि त्याच्यामध्ये आमची गाडी फॉल्ट होत होती. बरं, आजचं सरजाचं नियोजन कसं नियोजन झालं काय? ते काय नियोजनाचे आमचे दर टायमाला सांगतो का नियोजन आमचे इथं बसलेलेच आहेत. कसं नियोजन झालं काय? आज नियोजन बोलला तर म्हणजे 3 फेऱ्याचा भरपूर दिवस गुलाल नव्हता. आज 2026च्या नवीन वर्षात एक बिनजोडला गुलाल झाला आणि 3 फेऱ्याचा गुलालासाठी भरपूर वंचित होतो. परंतु जेव्हा पण आपल्यावर वेळ वाईट आलेली असते, आज नियोजन खरं तर आपले कराडचे सर्जाबळाचे मालक जावेद भाई असतील, आनंद अप्पा असतील, बबलू चाचे असतील, या मनाने आज नियोजन झालं होतं आणि नियोजन सक्सेस झालं आणि गाडीने एक नंबर केला. म्हणजे एक स्टार, मित्रांनो बघा, स्टार महत्वाची गोष्ट आहे आणि सर्जा म्हणजे रॉकेट आहे एक प्रकारे. कधी म्हणजे स्पीड म्हणलं तर पुढच्या बैलाचं ह्याचं आणि पुढच्या बैलाचं स्पीड भेटलं, सामान भेटलं. आज मला वाटते जशात तसं लागलं, त्यामुळं आज फरकानं नाही, आज जशाच तसं लागलं. एक मातेचे दोन्ही बैल होते आणि तो सर्जा पण सुंदर पळालेला होता आणि इतके दिवस तो गुलालामध्ये आहे. आणि आमचा पण नवीन वर्षाचा गुलाल 3 फेऱ्यांच्यातला घ्यायचाच होता. त्या हिशोबाने जगदीशनी आणि अरुणनी नियोजन बरोबर केलं होतं आणि ते नियोजन एकदम आमचं सक्सेस झालं. पायऱ्याची किती पण मोठा बैल असू द्या बघा, शेट स्टार जर एखादं वाटला बाबा हे 2 मैदानात, की लोकांना वाटतं म्हणजे एक लोकांना वाटतं की 2 मैदान थांबला म्हणजे 2 मैदानात अडचण आली म्हणजे लोकांना वाटतं ही काहीतरी अडचण येते. हा, मग तेच आहे ना, की ज्या टायमाला गाडीचा नंबर होत नाही त्या टायमाला लोकांना वाटतं येतो ना, 100% प्रॉब्लेम येतो. बरं, एवढं मोठं 2 मैदान झालं तरी पण बैलाचं नियोजन झालं. ते सरजावले विषय काय बोलतो? बैलाचं म्हणजे नियोजन म्हणजे गाडी पलाची पण कुठेतरी लॉबी टच व्हायची, त्यामुळे गाडी मार खात होती. थोडासा विचार केला, संभाजीनगरला गेलेलो, कुठेतरी वेळ वाईट होती, थोडा थांबलो. 2025ला 2026 दिवस वाट बघली. बिनजोडचा पण एक प्रामाणिकपणे गुलाल झाला, 3 फेऱ्यात पण गुलाल झाला, म्हणजे कुठेतरी सुरुवात तर चांगली झालेली आहे 2026 मध्ये. पुसेगावचं मैदान त्याविषयी काय सांगतात? नाही, पुशेगावच्या मैदानाला शेवटनं गाडी आली म्हणजे चिकाई आजारी होता, सर्जा पण आजारीच होता. बर. पण तरी पण आम्हाला डॉक्टरकडनं जेव्हा सिग्नल मिळालं होतं अरुणला की बाबा गाडी पळवायची, त्या हिशोबाने गाडी पळवली. ऐन टायमाला म्हणजे आज रात्रीला म्हटलं आपण तरी चालेल, त्यामुळं पळवायची नव्हती गाडी, थोडक्यात पळवायचीच नव्हती गाडी. बर. म्हणून शेवटने आली, बाकी काय नाही. निखिल काय सांगशील की ही कसं दोन्ही पण बैल आजची स्पीडची बैल म्हणजे एक प्रकारे खाली उभं राहायचं पण म्हणजे त्यांच्याकडं एवढी धमक पाहिजे, सुट्टी मेकर पण तेवढा ताकदीचा पाहिजे. नाही, हो बैल जेव्हापासून माझ्या हातात आलाय हा. तेव्हापासून तर शांतच उभा राहतो या बैल. पण एवढं भ्या वाटतं की ह्याच्याकडं कधी चुकी झाली नाही या बैलाकडं. आज काय म्हणजे ह्याचं रेकॉर्ड आम्ही बघतोय असं, त्या बैलाकडं कधी चुकी झाली नाही आणि ह्या माणसाने एवढा संयम पण कोणाकडे नाही. काय हो सांगचाल पळाविषयी काय सांगचाल? पळ म्हणजे हा रॉकेटच आहे आणि याला म्हणजे काय बोलावं एवढं कमीच आहे या बैलाबद्दल. म्हणजे जर गाडी पळून मार खाणार मला वाटतं एकमेव बैल असेल की गाडी फॉल किंवा चुकून काय तुमच्याकडून चुकी झाली तरच, नाही तर तशी असं पळून त्याच्याकडं कधी चुकी झालीच नाही आणि यांची नियोजनात पण कधी चुकी झाली नाही. फक्त गाडीचा फॉल होऊनच काय घोटाळा झाला, तर असा कधी गाडीचा घोटाळा झाला नाही सहजासहजी.
आज सकाळीच ड्रायव्हर म्हणलं होतं एक नंबर करणार. विशेष नाही, त्यांना पण काहीतरी अंदाज असतो. प्रत्येक आता ती रोज उठाय बसाय बैलापाशी असते ती. प्रत्येक मालकाला वाटतं की आपल्या बैलाने एक नंबर करावा, आणि ह्यांचा ठाम विश्वास आहे बैलावर. त्या बैल पळला, सकाळी गटाला जशी गाडी पळाली तेव्हाच मी म्हणलेलं एक नंबर करणार गाडी, काहीच विषय नाही. आणि ती पण फडके शेटचा सर्जा चांगलाच पळतोय, आता नंबरातच आहे. आणि योग जुळून आला दोन्हीचा, सर्जा सरजाचा, आणि एक नंबर केला. तुमचं एक प्रकारे रॉकेट आहे, ही रॉकेट आहे एक प्रकारे. पण सरजा पण आता सध्याच्या फडके शेटचा एक त्यांना वस्तू लाभली म्हणायला लागली. जेव्हापासून ते जो सर्जा घेतलाय पंढरीराव फडके यांनी, तिथपर्यंत तिथून तो बैल जो गुलालात आहे, आजपर्यंत जिथे जाईल तिथं तो गुलालातच आहे बैल. जोपर्यंत म्हणजे स्टार पाहिजे बघा, आता इतक्या दिवस हे झालं, परंतु शो बैल 100% फडके शेटचं नाव लय मोठं करणार. ना आता बघा, त्याही पण बरेच बैल घेतले होते पण त्यांना स्टार नव्हते, पण सर्जापासून त्यांचे पण स्टार खुलले ना. आज तो जिथून सर्जा घेतला तिथून ते कंपल्सरी गुलालातच आहेत. सरच्या नावाला यश आहे बरं का. पण हा मग आता म्हणून तर आमचा मोठा सर्जा होता, त्याच्यामुळे आम्ही छोटा सर्जा ठेवला. तुम्ही ठेवलं, तुमचं नाव काय होतं? सर्जाच असतं तो. तुम्ही काय ठेवलं वासराचं? पिंट्या ठेवलं होतं, त्याच्यानंतर तिथं गेल्यावर सर्जा ठेवला. पिंट्या सर्जा केलं. आणि म्हणजे जोपर्यंत पिंट्या होता तेव्हा पिंट्या ह्याच्यात बघा, म्हणजे चिखलात असा माग काढलेला होता. कमळ कुठं असतं? चिखलात. चिखलातच असतं, तसा तो चिखलात होता. नंतर तो चांगल्या देवाच्या चरणी आला ना. हा. मग आपण काढतो त्याला, धुतो आणि मगच देवाच्या चरणी वाहतो. बर. तसं त्याचं आज कमलाचे रूपांतर झालं ना. तुम्हाला वाटत होतं का हो ते चिखलातलं पिंट्या किंवा सर्जा आज इतका एक नंबर? नाही, इतकं एवढा स्पीड पकडेल असं नव्हतं वाटत, पण अरुण मला बोलला होता त्या टायमाला की नाना बिनजोडला जरी नाही झालं तरी आपण 3 फेऱ्यामध्ये काही याच्यामध्ये काहीतरी आपल्याला यश प्राप्त होईल. आणि जसा अरुणने अंदाज लावला होता त्याच्यापेक्षा आता काही 100 ना 1000 पटीने पण पुढे अंदाज लागला आमचा. अरुण शेठ, मला सांगा, ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही बैल शो कुठे बघितला, म्हणजे ह्यांच्या दावणीला का घ्यायच्या आधी कुठे बघितला? बैल आमचा घरचाच बैल होता ना, कारण बैल पहिल्यापासून आमचे बैल म्हणजे आमचे एकत्र बैल असतात, विजू ड्रायव्हर दरताईमध्येच असतात बैल. आणि पहिल्यापासून मोठा सर्जा असेल, पहिला पटण, नांद्या, सुंदर, सर्व बैल विजू ड्रायव्हरच्या इथंच असायचे पहिल्यापासून. तेव्हा विजू ड्रायव्हर बोलला का हा वासरू मी तुम्हाला देतो म्हणून, आणि त्यानं भरपूर जणांनी मागणी केलेली, पण आम्ही त्याने आमच्या सुरुवातीला धावलं त्यावेळेस वाटत होतं का एक नंबर एवढं पळू शकतो वासरू? जेव्हा आम्ही मुंबईमध्ये नेलं, आम्ही बिनजोड केले, तेव्हापासून जो बैल रुटिंगला लागला तिथपासून बैल आजपर्यंत थांबलाच नाही. पुढे बैल थांबत नव्हता, म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला यांचं होतं का नाही यांच्याकडे बैल, त्यावेळेस थांबत नव्हता बैल. ड्रायव्हर सुद्धा भ्यायचा बसायला. तेव्हा लहान होता, आता त्याला अक्कल आली त्याच्या हिशोबाने. पहिला बैल उभा पण नव्हता राहत, कारण ते लहान होता ना, आदात असताना त्याला काय समजत नव्हतं. आता बैल चौसा झालाय, त्या हिशोबाने आता बैल जसं वय होतं तसं त्याला अक्कल आली. अजून बैल शहाणा होत जात. नाही, बैल शहाणा आहे, बैल उभा थांबा मला फक्त आता कसं- धागा आता कसं होतं? पुढं आल्यावर बैल थांबत नाही, एवढंच आहे, दुसरं काय नाही. खाली मांडा बिंडा एकदम शहाणाच होता. राहतोय आता काय टेन्शन नाही बैला. बैल एका बोटा म्हणलं तरी खाली उभा राहतोय आता. झेंड्याकडे बघून पळते बैल. हा, झेंडाकडे बघतो बैल, खाली म्हणजे खाली बघूनच लक्ष त्याचं सगळं त्याच्याकडेच असतं. बर. त्याला एक थाप सुधी मारून घेत नाही बैल, तेव्हा सगळं रान गोळा करत जातोय खालनं. ड्रायव्हर शिव बैल खालनच निघतोय तेवढा, म्हणजे स्टार्टपासूनच तुम्हाला सांगू का, जाग्यापासून स्टार्ट आहे बैल. आणि पुढे फक्त उभा राहायचा प्रॉब्लेम म्हणजे त्याला इकडं बाहेर बाजूला आल्यावरच उभा राहणार, त्या पब्लिक मध्ये पुढच्या उभा राहणारच नाही बैल. बाजूला बाहेर निघूनच उभा राहणार. मी शेवटचा प्रश्न विचारतो, काय म्हणजे सुखाचा दिवस असतो, आज तुम्ही एक नंबर केला खुश आहे, पण ज्यावेळेस अडचण येते गटाला किंवा सेमीला त्यावेळेस काय असते? तर बघा, अडचण येते, त्यानंतर आमच्या तिघांच्या चर्चा होतात. एकनाथची असेल, आम्ही 4-5 जण जे आहेत त्यांची आमची चर्चा होते. त्यातून अरुण सांगतो की नाना आज आपण घरी जाऊ, आज या गोष्टीवर चर्चा नाही करायची. तो बरोबर रात्रीतून बसून, जगदीश असेल तो असेल, व्हिडिओ बघतो, त्याच्यातून तो त्याचा अभ्यास करतो आणि परत नियोजन तो व्यवस्थित करतो. पण आम्ही मनाला समाधान घेतो की बाबा चला, फॉल्ट झाली ना, गाडी लॉबी झाली, आपण इथं नाही झालं, मारतार नाही खाल्ला, त्यामुळे ते त्या दिवसाचं ते मनामध्ये घ्यायचं. पण एक बरोबर आहे तुमचं. फॉर्च्युनरला तर फॉर्च्युनर आली म्हणून परत गेली. आलीच होती ना, नव्हती कुठं आली, आलीच होती. थोडक्यात गेली, म्हणजे तशी पळून आली, पण कुठेतरी काय होतं बघा, मी काय म्हणून पहिले तुम्हाला तेच सांगितलं ना की फॉर्च्युनरला आमचे स्टार नव्हते, आज आमचे स्टार चांगले होते. चला, शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद.